सुप्रभात मंडळी, मी संकेत मयकर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आहे गटारी अमावस्या, म्हणजेच उद्यापासून श्रावण सुरू होतोय। तर आज गटारी आपण कशी साजरी करतो ते बघूयात। तर आधी आपण जाऊयात आपल्या किचनमध्ये, आज गटारी निमित्त काय स्पेशल बनते ते पाहूयात। तर आपण आलोय किचनमध्ये वहिनी गटारी निमित्त काहीतरी बनवतात, पाहूयात। तर वहिनीनंच विचारूयात, वहिनी काय बनतंय आज गटारीसाठी? आंबोळी बनवते। तर आज आहे आपल्याकडे आंबोळी, आणि काय आहे आंबोळी सोबत? आंबोळी सोबत चिकन आहे, मटण आहे। अच्छा, तर आज आंबोळी सोबत चिकन मटण आहे। आणि आंबोळीचं पीठ ऑलरेडी भिजवलंय वहिनीने, म्हणजे रात्री हे ठेवला होता। रात्री आपण फक्त विचारूया काय काय त्याच्यामध्ये कुठली काय टाकलंय। तर वहिनी काय टाकलंय याच्यामध्ये? त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे, उडदाची डाळ आहे, थोडी उडदाची डाळीचं पण पीठ भरड वाटून घेतलेली आहे, आणि मेथी दाणे पण फुगत टाकून ते पण वाटून घेतलेले, आणि ते रात्रभर ठेवलेले आहे। थोडीशी हळद टाकून तो भिजवून ठेवलेला। सकाळी तो पीठ चांगला आलाय तो सकाळी, आणि आता हा नारळाचं दूध मी त्याच्यामध्ये मिक्स करते। अच्छा, नारळाचं दूध मिक्स करून मग आता आंबोळी काढायची ना? हां, थोडं मीठ टाकून आंबोळी काढायची। हां, नाही वहिनीच बोल। आंबोळी बनतायत ना? तर वाडीत मी खूप दिवसांनी जातोय, पाऊस खूप होता त्यामुळे पाणी खूप जमला होता, म्हणजे वाडीत पूर्ण पाण्याने भरली होती। तर आज म्हटलं गटारीने पाणी कमी झालंय, तर वाडीत एक चक्कर मारूया। आपली झाडं पण बघायची होती, नीट आहेत की नाही व्यवस्थित। तर पाणी खूप असल्यामुळे येत नव्हतं, आता पाणी सगळं गेलंय। विहीर पण तुम्ही बघाल पूर्ण भरलेली आहे, और विहिरीच्या साईडला खूप झाडं आहेत, जरा ती काढायची आहेत। थोडं पाणी कमी झालं की ते आपण काढूच। तर आपली लावलेली केळीची झाडं पण व्यवस्थित आहेत सगळी। हा एक झाड लावला होता तो तुटला होता, पण परत त्याला दुसरा झाड आलेला आहे। तिथला पण तो केळीचा झाड पण तुटला होता, त्याला पण दुसरा रोप तयार झालेला आहे। आणि इकडचं झाड मोठा झालाय। तर चला जाऊयात, सगळी झाडं व्यवस्थित आहेत, पाणी पण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। थोडं आता साफसफाई करावी लागेल, थोडा पाऊस कमी झाला अजून की थोडी वाडीची परत साफसफाई आपण करूयात। तर आता वहिनी आंबोळ्या टाकतायत, तिथे पॅनला तेल लावून घेतात। पॅन गरम झालेला आहे, तेल लावून घेतलं आहे, आता आंबोळी टाकतात वहिनी। त्याच्यावर आता झाकण ठेवून थोड्या वेळाने आंबोळी। तर आता आपली आंबोळी झालेली आहे, वहिनी जरा फिरवतात, तर अशी झालेली आहे ही आपली आंबोळी। थोडं पलटी करायला लागेल ना? तर अशी आपली आंबोळी पलटी करून झालेली आहे। आता ही किती वेळ ठेवायला लागेल? 1-2 मिनटं पलटी करून नंतर मग आपण ती काढणार आहोत। तर अशा प्रकारे आपली आंबोळी काढून झालेली आहे। अशा प्रकारे आंबोळ्या झालेल्या आहेत। आता थोड्या चिकन आणि मटण झालं की आपण याच्यावर ताव मारणार आहोत। तर इकडे आपल्या आंबोळ्या झालेल्या आहेत, आणि दोन्ही चिकनच आहेत, एक गावठी चिकन आहे आणि एक बॉयलर चिकन आहे। तर सर मटण रात्री बनवणार आहोत। तर अशी आपली थाळी सजली आहे, तिकडे त्रिवेणी सोलकढी भरते,
तर आजचा गटारीचा बेत आहे हा, संध्याकाळी मटण आहे. तर त्याला आता थोडं जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर आता वेळ झाली पूजेची. इकडे त्रिवेणी दीप पूजेची तयारी करते, म्हणजे सर्व दिवे पूजण्याची तयारी करते. मित्रांनो, हा होता आजच्या पूर्ण दिवसाचा आपला व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.